दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी उरण ईश्वरपूर येथे विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या सहभागातून निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते। मोर्चाची सुरुवात वाळवा पंचायत समितीच्या आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली। त्यानंतर कामेरी नाका, आझाद चौक, गांधी चौक आणि यल्लमा चौक या प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला। घोषणाबाजी करत पुढे सरकलेला हा मोर्चा तहसील कार्यालय चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील आंदोलनस्थळी पोहोचला। आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विविध विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या भाषणातून दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। याचबरोबर विद्यार्थ्यांना आतंकवादी अशी उपमा दिल्याचा आरोप करत आमदार सदाभाऊ खोत यांनीही आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली। विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई थांबवावी आणि त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। शेवटी राष्ट्रगीत गायन करून आंदोलनाची सांगता करण्यात आली। शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चामुळे उरण ईश्वरपूरमधून दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला। झेंडा बरोबर आपल्याला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली, पण अजून सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेत एवढी सुधारणा झालेली नाही। आपल्याला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागतंय, लाट्या खावे लागतात। हेच मोठं दुर्दैव आहे की खरंच आम्ही स्वातंत्र्य आहोत का, स्वातंत्र्यात आहोत की पार स्वातंत्र्यात गेलेलो आहोत। खूप मोठं दुर्दैव आहे। आणि खरं तर मी सरकारशाही लोकशाहीमध्ये बोलते की सरकारशाहीमध्ये बोलते की हुकुमशाहीमध्ये बोलते हेच कळत नाहीये की 4 माणसं जर रोड नसतील, गर्दी झाली तर माणूस जाऊन बघतो की नाही काय चाललंय काय नाही। अरे संसदेच्या 4 पावलावरती तुमचं भविष्य उभं होतं। निम्म्याआधी ते उभे आहे, सगळं लिहून त्या ठिकाणी तुम्ही तिथं जात नाही। त्यांच्या शिक्षणाची ते जे मागतायत नाही त्याला दाद देत नाही, काय करावं याला? तरी असं चालणार नाही। विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानजींनी अजून सुद्धा आम्ही जी म्हणतोय तेव्हा आमचा संयम आहे। परत पार्लेजी म्हणून आणि याचा पुढचा आता की भगत सिंग आणि बाकीचे जे होते त्यांनी संसदेवरती बॉम्ब का टाकला होता, अभ्यास करत होते, वाचत होतो। जेव्हा सांगत होते आपले बापू सांगत होते की नाही साताऱ्याच्या वाड्यात, तरी सुद्धा त्यांनी बॉम्ब टाकला तर त्यांच्यावर वेळ आणली। आणि आज आमच्यावर ही वेळ आणू नका, पुन्हा ही वेळ आणू नका। तर प्लीज तुम्ही राजीनामा द्या। डॉक्टर मुली सगळे गेले मुलांना वाचवण्यासाठी, तुम्ही त्या डॉक्टरला सुद्धा सोडलं नाही, त्या डॉक्टरला सुद्धा मारलं, त्यांची सुद्धा डोकी फोडली। ते सांगत होते की सेकंदाला आमच्याकडे हेड इंजुरीचा पेशंट येत आहे, तुम्ही त्यांना सुद्धा ठेवलं नाही, तुम्ही त्यांना सुद्धा मारलं। काय चाललंय? बेरोजगारी वाढत चाललीये, आत्महत्या वाढत चालले, पेपर फुटी होत चालले, देशावर कर्ज वाढत चालले, पेट्रोलचे भाव वाढत चालले, गॅसमध्ये वाढत चालले, सगळं वाढत चालले। जेव्हा आम्हाला सांगितलं की आजच्या नाही येणार तेव्हा आम्ही बच्चे होतो, पण आता आमच्याकडे वोटर राहिले आणि चालणार नाही। पूर्णपणे निषेध आहे विद्यार्थी संघटनेचा, विद्यार्थी संघटनेचा। नहीं चलेगी, नहीं चलेगी, भारतीय संविधानाचा। मी इथं सगळं जमलोय ते फक्त जंतर मंतर आंदोलन जे चाललंय त्याला प्रतिसाद देण्यासाठी किंवा त्यांना सोबत व्हावी, त्यांना म्हणून आम्ही इथं जमलोय। आमच्या साध्या मागण्या की ज्या व्यक्तीवरती आपल्या शिक्षणाची जबाबदारी आहे, ज्याला पेलवलं नाहीये, त्याच्याकडून आम्हाला फक्त रेजिग्नेशन पाहिजे। आणि जे आपले पंतप्रधान असतील किंवा
प्रत्येक कंट्रीचे जे काही नेते असतील ते देऊन देत नाहीयेत, माहित नाहीये की असं काय आहे त्यांच्या रेजिग्नेशन मध्ये जे आतापर्यंत आम्हाला मिळाले नाहीये. त्याच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, जसं की फर्स्ट कोर्स तुम्ही एस्टॅब्लिश केले, त्यामध्ये तुम्ही सांगताय की आम्ही ज्यांनी पेपर फोडले त्यांना तुरुंगात टाकलं, अरे पण ज्याच्यावरती जबाबदारी होती त्याचं काय, त्याला तुम्ही किती वर्ष आणि अजून किती दिवस पाठीमागे करणार आहे? मला असं वाटतं की जस्टिस इज डिले इज जस्टिस इज डिनाय ही एक संज्ञा आहे. म्हणजे जितका न्यायाला उशीर होतो तितका न्याय संपत जातो असं त्याचा अर्थ आहे. आणि अजून तुम्ही न्यायाच्या बाजूने स्वतःहून साथ देत नाहीये, तुम्ही अजून अंधभक्ती करताय. आपण कुठल्या पक्षासाठी इथं आहोत का हा स्वतःला आपण प्रश्न विचारला पाहिजे. आपण इंडियन्स आहोत, आपण असे नागरिक आहोत, आपल्याला सुजाण आणि सुबुद्धी ठेवून बोलणारे नागरिक म्हटलं जातं. मग आज आपण चुकीच्या प्रश्नाला किंवा चुकीच्या गोष्टीला चूक का म्हणत नाहीये हा माझा कळकळून प्रश्न आहे सगळ्या जनतेला. तुम्ही म्हणताय आम्ही प्रश्न विचारतो म्हणजे आम्ही अँटी नॅशनल्स आहोत. अरे प्रश्न विचारणाऱ्यावर अँटी नॅशनल्स व्हायला लागले. तुमच्या गुलामगिरीला आम्ही काय म्हणायला पाहिजे? ही गुलामगिरी फक्त तुमची नाही, तुमच्या मुलांच्या पण बरबाद करायला लागेल. एवढी अक्कल जरी आपण सोबत ठेवली ना तर आज आपण आपला भारत बदलून टाकू. आज सगळ्या अन्याय सगळे अत्याचार आपण बदलून टाकू. फक्त शिक्षण नाही, शिक्षण त्यानंतर प्रत्येक स्त्रीला सेफ वाटत नाहीये, का वाटत नाहीये? का तर तुम्ही तिथे बंद बसत नाहीये. तुमचे नेतेच रेपिस्ट आहेत. तुम्ही या गोष्टीवरती ऍक्शन घेतली नाही तर आपल्या देशाचं काय होईल असं वाटतंय की बाबा काय होतं देश माझा आणि काय झालाय देश माझा. आणि या पूर्ण कंडिशनला कोण जबाबदार आहे याचं उत्तर आम्हाला तुम्ही देणार आहात का? आणि आम्हाला कुठलंही फास्ट ट्रॅक कोर्ट नको आहे, आम्हाला फक्त राजीनामा हवाय आणि त्या सगळ्यासाठी आम्ही इथं उभारलोय आणि तो आम्हाला लवकरात लवकर मिळावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही खरंच आमच्यासाठी खुर्चीवर बसलाय तर त्या खुर्चीचा आणि या देशाचा मान ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे मागे महाराज दिसत आहेत. प्रत्येक राजकारणाचं एक वाक्य असतं की आम्ही महाराजांना उद्देशून करतोय, महाराजांच्या विचारांवर चालतोय. पण कुठं वाटत नाही महाराज असतात तर इथं प्रत्येक जे विद्यार्थी आहेत त्यांना इथं रस्त्यावर उतरायची वेळ आली नसते. म्हणजे तुम्हाला आमच्या गरजांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. तिथे ते एखादे पॉलिटिशियन जे असतात आमदार खासदार यांच्या मागण्या तुम्ही अशा पूर्ण करताय पण आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही. तुम्ही म्हणताय की भारत हा युवक प्रधान देश आहे, पण कोणत्या ह्यानं वाटतं की भारत हा युवक प्रधान देश आहे? तुम्ही युवकांच्या मागण्या कुठं पूर्ण करताय? काय साध्या मागण्या आहेत आमच्या पेपर फुटीच्या नीटच्या पेपरच्या साध्या मागण्या आहेत, कोणत्याही हे नाही. साध्या मागण्या तुम्ही गरजा करू शकत नाही म्हणजे हे काय? आणि ते सरळ आम्हाला कॉकरोच म्हणताय. तर आज आम्ही सरळ सांगते आहेत आम्ही कॉकरोच. काही जण आमच्या जिल्ह्यातले आमदार म्हणले की आम्ही आतंकवादी बोलू शकत नाही. आता आम्ही म्हणतात की आंदोलन करता म्हणून आतंकवादी. तुम्ही सुद्धा आंदोलन करूनच त्या तिथपर्यंत पोहोचलाय. त्या आंदोलनाच्या जीवावरच तुम्ही पण पोहोचलाय, हे विसरून चालणार नाही. आणि आज विद्यार्थी इथं पडलाय. विद्यार्थी हा भारताच्या ह्याचा एक मूलभूत पाया आहे आणि तो मूलभूत पायाच तुम्ही जर खच्ची करण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठे चुकते? आजपर्यंत आमचे आई बाप डोळ्यावर पट्टी बांधून होते म्हणून हे सगळं चालत आलं, पण आम्ही करू जाणार नाही. जेएनजी म्हणताय आम्हाला, जेएनजी काय करू शकताय हे सुद्धा आम्ही आता सिद्ध करून दाखवणार. काय चूक आहे तिथं? जंतर मंतर मध्ये असणार आहे शांततेत आंदोलन चालू, संविधानात्मक आंदोलन चालू, कोणत्याही नियमाटी मोडलेल्या नाहीयेत, पूर्ण शांततेत आंदोलन चालू. तरी देखील मारहाण होते. का मारहाण होते? किती जणांची डोकी फुटली, तिथं मुलींना देखील बघितलेलं नाही, सगळ्यांना मारहाण झाल्या. का मारहाण झाल्या? जर तुम्ही आम्हाला एखादं द्या की ह्या बाबा अगदी तोडले तुम्ही आंदोलनाच्या, त्या अगदी तोडले म्हणून आम्ही तुम्हाला मारहाण केली. आणि मारहाण करणारे पण कुठले आहे ते त्याच्या अंगावरती नाही. तुमच्या अंगावरती नसताना तुम्ही मारहाण कशी करताय? बिना वरतीची तुम्हाला आपलाच कोणी दिला? सरकारच्या ह्याच्यात म्हणा का संविधानात कुठं बसते आम्हाला हे दाखवून द्या तुम्ही. जर तुम्ही कोणत्याही परवानगी शिवाय जर युवकांना मारत असाल तर ह्याला काय अर्थ आहे? सकाळीच अभिजित फुटक्याने सांगितलं की मला अटक करण्याची, अटक करू शकतात, तुम्ही हे आंदोलन पुढे ठेवा. का अटक करू शकते? त्याला काय चुकीच्या मागण्या मांडल्या? त्याला बरोबर तर मागण्या मांडल्या ना त्याला, कोणत्याही चुकीच्या पद्धतीच्या मागण्या नाही, तरी पण त्याला अटक करताय. काय अर्थ आहे? सपोर्ट नाही केला. कारण आज आम्हाला आमच्या शिक्षणासाठी इथं उतरायला लागतंय. आज आम्ही इथं उतरले, आमची पिढी सिक्युअर नाही होते, पुढची पिढी तरी सिक्युअर होईल. आम्हाला तरी वाटेल की आम्ही काहीतरी केलं म्हणून पुढच्या ह्याला शिक्षणाचा अधिकार. आणि शिक्षणाचा अधिकार हे काय आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला हे बांधून द्या ते बांधून द्या. साध्या गरजा आहे आणि साध्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही इतकं हे करत असाल म्हणजे हे पूर्ण चुकीचं आहे. आणि सरकार काय करताय म्हणजे तुम्ही पण बघितलं पाहिजे. मग आम्हाला इथे उतरायला लागत असेल आंदोलन चालू आहे, आपण सगळे बघतोय. तर ह्याच्यावर उत्तर आपल्या माननीय पंतप्रधानांनी काय द्यावं की मी एक नवीन कायदा पारित करतो आणि त्याच्यानं कारवाई होईल. 2024ला जेव्हा नीट पेपर फुटी झाली त्यावेळेस पण तेच म्हणले की ऑलरेडी आपला कायदा आहे त्याच्या अंतर्गत आपण कारवाई करू.
आता नुसतं कायदे पारित करत राहायचं तर लोकांना कारवाया करायच्या आणि जबाबदारी घ्यायची हे कोणी ठरवायचं. आता आपण काँग्रेसच्या पासून आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही बघितलं काँग्रेसचे मंत्री असतील राजीनामा द्यायचे, पण भाजपची सत्ता आल्यापासून आपण बघतोय की एकही माणूस राजीनामा देत नाही. म्हणजे आपण जबाबदार आहे का नाही त्या पदासाठी. आपण नुसतं त्याचं कमिशन खायला तिथे गेले 5% येणार हे येणार यासाठी आपण त्या पदावर बसलोय का आपण विकास करायला बसलोय. हे जे आपण जरा बुद्धी आपल्या चेक करा कशासाठी बसलोय ते. माझं म्हणणं एवढंच आहे की जबाबदारीनं वागावं माणसानं. जर आपण एवढ्या मोठ्या पदावर बसणार असाल आणि त्याची पदाची गरिमा राखावी. पदाची आपण मध्ये खुर्चीवर बसताय, आपण त्या खुर्चीचं मालक नाही. आपण तिथे नुसतं आपलं कार्यभार सांभाळायला आलाय 5 वर्षासाठी. नंतर आपण त्याच्यानं पाय उतरवायचा आहे. आपल्या घरला न्यायचं नाही ती गोष्ट आणि आपल्याला वारसानं हक्काने मिळालेली नाही गोष्ट ती. उद्याच्याला मोदीही म्हातारा झालाय आत्ताच. उद्या तेही जाणार आहे, दुसरा कोणतरी येणार आहे. उद्या आम्ही आता 25 आहे, उद्या आम्ही 50 होणार आहे. उद्या आमची लहान पोरं होतील ती मोठी होतील. शेवटी त्यांच्यासाठी पण शैक्षणिक व्यवस्था चांगली राहिली पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगलं शिक्षण दिलं. पुण्याला होतो, आता मी चेन्नईला चाललोय शिकायला. माझे भाऊ अमेरिकेत आहेत, कोण कुठं आहे. चांगले शिकलेले आहेत सगळे. ही काही गरज नाही, पैसे पण आहेत सगळं आहे. पण शेवटी सर्वसामान्य लोकांना अधिकार मिळाला पाहिजे ही भावना आहे. त्यासाठी आम्ही इथं आलोय. आता दिल्लीला जाऊ शकत नाही, पण इस्लामपुरात आपल्या ठिकाणी एवढं चालू आहे तिथं तरी शकतोय. कुठल्याही गोष्टीचा फ्रॉड होण्याच्या आधी त्याला एक बेस असतो. ज्या परीक्षा होतात, आम्ही पहिला 4थी 5वी मध्ये MTS NTS परीक्षा देत होतो, पण ती कुठलीही परीक्षा फुटली नाही की त्यात निकालात कुठलाही गैरव्यवहार झाला नाही. पण ह्या परीक्षा का फुटतात, तर ह्या परीक्षेचे जे टेंडर असतात हे खाजगी कंपन्यांना दिले जातात. म्हणजे हे टेंडर कोणाला दिले जातात, तर हे जे सरकारमध्ये बसलेले मोठे मंत्री किंवा यांच्या अधिकारी यांच्या अतिशय जवळच्या माणसाने टेंडर दिले जातात. याचा एक साधा अर्थ आहे की ज्या लोक नाही टेंडर मिळणार त्यांना साधा ऍक्सेस असणार की तुमचा पेपर चेक करायचा, त्यात एडिट करायचा आणि त्या पद्धतीने वारंवार एडिट करतात. आता आपण सातत्यानं बघतोय की एक रिझल्ट लागतो, त्या रिझल्टचा एक निकाल जाहीर होतो, कुणाला 60 पडतात 65 पडतात, पण तो त्या दुसऱ्या दिवशी निघतो होतो की ह्यात काहीतरी चुकीचं आहे. जी चुकीचं असल्यानंतर 10व्या दिवशी पुन्हा रिझल्ट येतो. त्यात जो कमी मार्क असतो तो वाढून येतो, वाढून असतो तो कमी येतो. मग आम्ही विद्यार्थी आता रोज परीक्षा देतो, आम्ही नेमकं समजायचं काय की आमचा रिझल्ट कोणता. आता असं झालं की ह्या सातत्याने बदलणाऱ्या रिझल्टमुळे आम्हाला स्वतःवर सेल्फ डाऊट व्हायला लागला की आम्ही जे देतो हे खरं आहे का, आमची ज्यासाठी पात्रता नाही. त्यामुळे आम्ही सध्या नोकरीच्या आर्थिक गुंतागुंतीच्या आणि स्वतःच्या नैराश्यात अशा तिन्ही बाजूंनी एकदम घेरलं गेलंय. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर हे प्रश्न मिटवावे आणि जो माणूस यासाठी सक्षम नाही की मी आता व्यवस्था चालू शकत नाही तर मी ह्यातनं पाऊल करून माझी जबाबदारी आहे. याआधी तुम्ही बघितलं असेल सातत्यानं 2014च्या आधी जे मंत्री ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी सातत्याने याचे राजीनामा दिला. पहिल्या दिवशीच झाला. आराराबांच्यावर ज्यावेळेस टीका झाली त्यावेळेस आराराबांनी स्वतः दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. किंवा ज्यावेळेस अशोकराव चव्हाणांच्यावर आरोप झाले त्यांनी दिला. पण जी सध्याचं सरकार आहे हे दमदाटी दडपशाही आणि मजुराचं सरकार आहे. हे कोणत्याही प्रकारे लोकहिताचं नाही, जनहिताचं नाही, हे लोकविरोधी आहे. त्यांना फक्त लोकांची पिळवणूक करायची आहे, लोकांना लुटायचं आणि स्वतःचा अजेंडा निर्माण करायचा आहे आणि ह्या देशाला स्वतःच्या ताब्यात घ्यायचा आहे. पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, आपण बाकीचे पंतप्रधान बघतो, चीनचे पंतप्रधान असून दे, युक्रेनचे असून दे किंवा चायनाचे असून दे, हे पंतप्रधान वेगवेगळ्या देशात जाऊन त्यांच्या ताकदीचा अंदाज देतात, त्यांच्या ताकदीची ओळख करून निर्माण देतात. आणि आपले पंतप्रधान दुसऱ्याच्या देशात जाऊन दुसऱ्याच्या महिलेसोबत चॉकलेट देतात. हा आपल्या देशाचा पंतप्रधान आणि बाहेरच्या देशाच्या पंतप्रधानाचा फरक आहे. आपण ह्यावरनं ठरवायचं की जो पंतप्रधान आपला जो आता राज्य आहे या देशाचा, तो राजा दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशाची प्रतिमा काय तयार उभा करतोय, दुसऱ्या देशातले पंतप्रधान काय तयार करतात. मग आपण विश्वगुरु आहे, विश्व लल्लू आहे, हे आपण ठरवणं आणि त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर जे शिक्षण मंत्री त्यांनी या त्यांच्या पदावर पाय उतरवावं हे माझी एक विनंती राहील. सध्या संपूर्ण देशभर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा उद्देश, त्या आंदोलन कशासाठी होत आहे हे सगळं आपल्याला माहितीच आहे. परंतु ग्रामीण भागात या गोष्टी माहिती असण्याचं प्रमाण फार कमी आहे. बऱ्याच लोकांना नीटची परीक्षा का असते, कशासाठी असते आणि त्या नीटच्या परीक्षेचा पेपर लीक होणं हे किती मोठं धोक्याचं आहे आपल्या देशासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हेच माहिती नाही.
आणि म्हणून आपण या सर्व तरुणांच्या वतीनं ही जी आंदोलनं चालू केलेत सकाळी पद्धतीनं त्या आंदोलनांचं सध्या 2 ते 3 मुख्य उद्देश ठेवलेले आहेत आपण. एकतर दिल्लीमध्ये चालू असलेले जंतर मंतर मैदानावर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आमचा सपोर्ट आहे. त्या आंदोलनाच्या वाटाघाटीत आम्ही पण सहभागी आहे. हा एक पहिला उद्देश आहे. दुसरा उद्देश तर काही सगळ्याला माहितीच आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. आणि त्यासोबत भारतातील शिक्षण पद्धती ज्या पद्धतीनं भाजप सरकार आल्यानंतर 2014 नंतर अक्षरशः शिक्षणाचा बाजार ज्याप्रमाणे यांनी उठवलाय, शिक्षणातच सोडावं. यांचं कुठलंही डिपार्टमेंट घ्या तुम्ही, यांचा कुठलाही मंत्री घ्या, यांचं कुठलंही खातं घ्या आणि कुठल्या नेत्याचं काम प्रामाणिक आहे, कुठल्या नेत्याचं काम चोख आहे, कुठल्या नेत्याचं काम बोलतंय. बघा, रस्ते मंत्र्यांचं काम तुम्ही बघितलंच असेल. रस्त्यांची वाट लागलेली आहे. प्रत्येक गोष्टीत शिक्षणाचा बाजार उठलाय. गृहमंत्र्यांचं तर काय बोलूच नका. गुन्हेगार मोकाट आहे. बलात्कारांना बेल मिळते, त्यांना बाहेर मोकळं सोडले जाते, आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाते. खरं तर ही डिक्टेटरशिपची सुरुवात आहे. ज्या हिटलरने पूर्ण जगावर राज्य करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, लोकशाहीचा गळा घोटला, त्या हिटलरच्या पावलावर पावलं टाकत भाजप सरकार आज चाललेलं आहे. आणि याचा कुठेतरी शेवट झाला पाहिजे मित्रांनो. जर याचा शेवट झाला नाही तर मनुवादी व्यवस्थेचं जे सरकार आहे, ते भाजप सरकार आहे, RSSच्या विचाराचं जे सरकार आहे, ते पुन्हा एकदा आपल्याला त्यांच्या पायाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण क्रांती करणं गरजेचं आहे. असं समजून चला की स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई चालू आहे. असं म्हटलं जातं स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागते. स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागते. आम्ही मोजतोय. लवकरात लवकर या सरकारनं पाय उतरवावं, नाहीतर ही आंदोलने अशीच चालू राहतील. जय हिंद, जय भारत, जय भीम.